गुजराती, मराठी किंवा भारतीय भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करायला लावल्याचा एक दुर्दैवी व्हिडिओ समोर आलेला आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावण्याचं काम करणाऱ्या या माथेफिरू तरुणांविषयी आता संताप व्यक्त केला जातोय। हा पर्यटक न्यूझीलंडहून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरती आला होता आणि तिथे तरुणांच्या टोळक्यानं परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितलं। सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्यानं नकळत शिवीगाळ केली, मात्र आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत याची जाणीव त्या पर्यटकाला झाली असावी आणि दरम्यान या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध देखील सुरू झालाय। खूप मोठी चुकी झाली। मी भानच ठरवले की मी गड किल्ल्यावर आणि नादानीमध्ये मित्रांमध्ये घाण शिवी देऊन टाकली। माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली, प्लीज मला माफ कर। तर दुसरीकडे धावत्या ट्रेनमधून उतरणं एका तरुणीच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे। तरुणी ट्रेनमधून बाहेर पडली। अंगाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। ही धक्कादायक घटना आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधली। ही तरुणी रील्स बनवण्यासाठी व्हिडिओ बनवत होती अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। मात्र व्हिडिओ बनवणं तरुणीच्या चांगलंच अंगलट आलं। अरे काफी स्पीड है, उतरेंगे। आणि यानंतरची बातमी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी। वडिलांना उपचारासाठी घेऊन आलेल्या मुलाला सलाईनची बाटली धरून उभं राहायला लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घटना घडली आहे मध्य प्रदेशमध्ये। बाटली हातात धरून मुलगा खुर्चीवरती उभा आहे आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर वॉर्ड बॉयला निलंबित करण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशातील टिकमगड रुग्णालयात ही घटना घडली असल्याचं कळतंय। हे दृश्य आपण पाहतोय। आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे यामुळे उडालेत। आरोग्य व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी सलाईनसाठी सुद्धा स्टँड नाहीये अशा मध्य प्रदेशातील एका रुग्णालयातला हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता वॉर्ड बॉयला निलंबित करण्यात आलेला आहे। काही मूलभूत आरोग्य व्यवस्थांचाच या रुग्णालयामध्ये सुविधा नसल्याचं यातून कळून येत आहे। आणि यानंतर आपण बातम्यांचा झटपट आढावा घेतोय टॉप 100च्या माध्यमातून। मध्य रेल्वेनं 16 एप्रिलपासून आणखी 14 एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल फेऱ्यांची संख्या 80 वरती पोहोचली आहे। मात्र या 14 पैकी सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत केवळ एकच फेरी उपलब्ध असणार आहे। वसई विरार पालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणावरती पाणी वाया गेलंय। आधीच धरणांमध्ये पाणी कमी असल्यानं आता वसई विरार पालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका बसणार आहे। बहाडोलीमध्ये पाईपलाईनला वारंवार गळती लागत असताना सुद्धा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर आलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे आणि या पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। केळीच्या बागा शिवाय कापणीला आलेल्या गव्हाचं आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अकोला अकोट तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। शिवपूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून लक्ष्मण गुरेकार यांची 2 बैल दगावली आहेत। शेतकऱ्याचे यात मोठं आर्थिक नुकसान झालंय। शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होतीये। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। येवल्यात झालेल्या जोरदार गारपिटीचा उभ्या कांद्याच्या पिकाला फटका बसलाय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तेव्हा आता तातडीनं पंचनामे करत मदत देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे।
नाशिकच्या येवला शहरामध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. पण उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र यामुळे दिलासा मिळाला. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस पडलाय. अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे आंबा, संत्रा, केळी, लिंबू आणि कांदा पिकाला जोरदार फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्याच्या आंध्रा धरणाच्या पाण्यात एक तरुण धोकादायक पद्धतीनं मोटारसायकल चालवत असल्याचं चित्र समोर आलंय आणि त्यामुळे त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्धगयामधील बुद्धविहाराची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान गेल्या 35 वर्षांपासून बुद्ध विचाराला अनुसरून विविध प्रतिकृती साकारल्या जातात. किल्ले रायगडावरील भाषणात केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरेंचा विशेष उल्लेख केला. लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतीस्थळ केलं असं शहा म्हणाले. तर टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला आणि बाबासाहेब पुरंदरेंचं यात योगदान मोठं आहे असंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज की साताऱ्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत दोन्ही पवार उपस्थित होते आणि यावेळी अजित पवार आणि शरद पवार बैठकीला अगदी शेजारी बसले होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम सुद्धा उपस्थित होते. सकाळी अजित पवार हे अमित शहांसोबत रायगडावरती होते, तर नंतर अजित पवार हे शरद पवारांसोबत बैठकीसाठी उपस्थित दिसले. एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे निधी वाटपावरून खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत निधी वाटप समान व्हावं, आमच्या फाईल्स मंजूर होत नसल्याची तक्रारही शहांकडे शिंदेंनी केली आहे. शिवाय रायगड, नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याची विनंतीही शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला मंत्री भरत गोगावलेंनी दांडी मारली. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्यानं जाता आलं नाही असं स्पष्टीकरण गोगावलेंनी दिलंय. राजू शेट्टींनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवरती जोरदार टीका केली आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाकायची मागणीही राजू शेट्टींनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समज दिल्यानंतर सुद्धा कोकाटेंची बेताल वक्तव्य थांबलेली नाहीयेत असंही ते म्हणाले. छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यात सुद्धा अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी केली आहे उदयनराजे भोसलेंनी. लवकरच दिल्लीत आणि राज्यात शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात. कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेल्सना मी सांगून ठेवलंय असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवरती टीका केली आहे. आणि आता एक मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय. सह्याद्री अतिथीगृहावरती देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री असण्याची ही शक्यता आहे. आज सकाळी 10 नंतर अमित शहा दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. तर काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावरती कोणतीही बैठक झाली नाही, मात्र ती बैठक आज होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवली जाते. अमित शहा फडणवीस एकनाथ शिंदेमध्ये ही बैठक होणार होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती मुक्कामी आहेत. आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. रुपाली, काय सांगाल नेमकं या बैठकीसाठी कोण कोण येण्याची शक्यता आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती ही बैठक होऊ शकते? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून मुंबईमध्ये आहेत. मुंबईतील मलबार हिल्स परिसरामधल्या सह्याद्री अतिथीगृहावरती ते मुक्कामी होते आणि काल खरं अशी चर्चा होती की काल रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक होईल, काही चर्चा होईल. मात्र रात्री आपण बघितलं तर कोणताही नेता सह्याद्रीवरती आलेला नव्हता आणि त्याच्यामुळे काल होणारी जी बैठक आहे ती झाली नाही. मात्र आज आपण बघतोय की सकाळी 10 वाजेपर्यंत अमित शहा दिल्लीसाठी रवाना होतील आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने आपण बघितलं तर सध्या मलबार हिलच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो की छावणीचं स्वरूप आलेलं आहे. अमित शहा एकंदरीतच रुपाली, आपण पाहतोय की या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच फक्त असणार आहेत, अजित पवार यामध्ये नाहीये. म्हणून पुन्हा एकदा शिंदेची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक होणार आहे का, अशा चर्चा आता रंगताना दिसत आहेत. आणि यानंतर पुन्हा 100 एक्सप्रेसच्या माध्यमातून बातम्यांचा झटपट आढावा. शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपमानास्पद शब्द काढतात. शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात. हे आम्हाला नवीन नाही असं म्हणत देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देव असं प्रत्युत्तरच सुजय विखे पाटलांनी बच्चू कडूंना दिलेलं आहे. विखे पाटील मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी केली होती. पहिला कडेलोट हा कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा करा अशी मागणीच अमोल मिटकरींनी सरकारकडे केलेली आहे. हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल असंही मिटकरी म्हणालेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा कडेलोट व्हावा अशी आमची भावना आहे असं विधान रायगडावरती फडणवीसांनी केलं होतं. आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेतील लेखापालाला धमकी दिलेली आहे. गणेश तुळशीराम पगारेंनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. मला शिवीगाळ करत फोनवरून धमकी दिल्याचा आरोप पगारेंनी केलेला आहे. तसंच माझ्या कुटुंबाला हल्ला होऊ न शकतो असा दावाही त्यांनी केला आहे. मनोज जरांगेंनी शहाद्याच्या शहागडमध्ये मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत त्यांनी मराठा सेवकांना मार्गदर्शन केलं. आरक्षणाच्या विषयाबरोबरच समाजातील गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा सेवकांना केलं. मंत्रिपद गेल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार भरवलाय. परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्याचं निराकरण केलं जात आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावातील विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय. आम्ही पक्ष फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असा सल्लाच मंत्री पाटलांनी दिलेला आहे. आणि यावरून वाद झाल्यानंतर आपल्या विधानाची पाटलांनी सारवासारव सुद्धा केली.
मराठी पाट्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच ठिकाणी शाळांच्या पाट्या मराठीमध्ये असतात, मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसादांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आलाय. अज्ञात व्यक्तीनं मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्यासंदर्भात मेल पाठवल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं हा मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. हिंगोलीच्या औंढामध्ये येडूत गावातील शिवारात उष्णतेमुळे टरबूज बागा करपून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. धावत्या लोकलमध्ये चढताना लोकल खाली आलेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झालेला आहे. अंबरनाथमध्ये पळताना तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये हा प्रवासी अडकला होता आणि या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. रोहित बच्चूलाल यादव असं 35 वर्षीय मृतकाचं नाव आहे. हिंगोलीच्या बाळापूरमध्ये बोल्डा परिसरामध्ये नागरिकाचा मृतदेह आढळलाय. हा तरुण मद्यप्राशन करून रस्त्याच्या कडेला पडला होता. त्यात उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावरती चारचाकी वाहनाला अचानक आग लागली आणि यामुळे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. ही आग नेमकी कशी लागली हे कळू शकलेलं नाहीये आणि या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तिकडे स्कूटीनंही अचानक पेट घेतलाय. बोरिवलीतल्या उड्डाण पुलावरती स्कूटीला आग लागली. आगीत स्कूटी जळून खाक झाली, पण यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पश्चिम बंगालमध्ये बुकीची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे. आरोपी रबिउल मिया उर्फ बाबू असं आरोपीचं नाव आहे. तर 14 ऑक्टोबर 2024ला बन्सीहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिथुन चक्रवर्ती या स्थानिक बुकीची त्यानं हत्या केली होती. पुण्याच्या ढोकळवाडी बारकमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्यानं काकावरती गोळीबार केलाय. सोपान ढोकळे यांच्यावरती गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी पुतळ्या नवनाथ ढोकळेवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली आहे. बीडच्या शिरूरमध्ये जुन्या वादातून एका तरुणाचं त्याच्या आईसह अपहरण करत अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. या मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावरती गंभीर जखमा झाल्यात. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण आरोपी अद्यापही फरारच आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी करते काय असा सवाल उपस्थित होतोय. पुण्याच्या सरस्वती शॉपिंग सेंटरच्या दुकानदाराला महावितरणचे कर्मचारी सांगत तिघांना लुटण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. यावेळी दोघे पसार झाले. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मालाडमध्ये स्पायडरमॅन प्रमाणे इमारतीवरती चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी 12 तासात अटक केलेली आहे. पोलिसांनी चोराकडून 36,40,000 रुपये किमतीचं सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त केलेत. पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून आरोपीला अटक केली आहे. संतोष चौधरी असं अटक आरोपीचं नाव आहे.